ओळख निर्माण झाली असं आम्हाला वाटतं. त्याच्यामध्ये मुख्य सहभाग हा काळे सरांचा राहिलेला आहे आणि महाराष्ट्रभर या संस्थेचं कार्याचा विस्तार व्हावा, विविध विषयांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये या संस्थेने काम करावं, यासाठी अनेक संस्था अनेक माणसं त्यांनी या संस्थेशी जोडून घेतली. स्वतः त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या सोबत काम केलेलं होतं. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांच्या नावाने असणाऱ्या वास्तूमध्ये संस्थेमध्ये काय प्रकारानं काम करावं याविषयी त्यांच्या मनात अगदी स्पष्टता होती. एक व्हिजन आपण असं म्हणू ते होतं आणि म्हणून अगदी काही गोष्टी कदाचित आम्ही यापुढे अजून करू जास्तीचा, पण अगदी प्रकाशन, फिल्म निर्मिती इथपासून इथे होणारी विविध व्याख्यानं, विविध होणाऱ्या परिषदा आणि महाराष्ट्राच्या जवळजवळ विविध क्षेत्रात काम करणारे सर्व प्रमुख व्यक्ती या ठिकाणी या संस्थेमध्ये येऊन गेल्या. त्याचं मुख्य कारण शरद काळे सर ही संस्था एक सरचिटणीस या नात्यानं सुरुवातीपासून बघत होते. आणि आपल्याला माहिती आहे की पवारसाहेब अध्यक्ष आहेत, पण इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. पवारसाहेबांची पद्धत आपल्याला माहीत आहे की एकदा एका अतिशय जाणत्या निवडलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये एकदा संस्था दिली की पवारसाहेब वर्षातून फक्त 2दा या संस्थेच्या कामामध्ये लक्ष घालतात. एकदा जेव्हा जनरल बॉडी असते त्या दिवशी आणि यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा पुरस्कार आम्ही देतो त्यावेळेला डॉक्टर अभय बंग आज या ठिकाणी आहेत. आपण एक राज्य पुरस्कार आणि एक राष्ट्रीय पुरस्कार देतो. मला वाटतं 2000 साली डॉक्टर अभय बंगांना आपला यशवंतराव चव्हाणांचा त्यांच्या सरच्या कामासाठीचा पुरस्कार याच खालच्या सभागृहामध्ये या ठिकाणी देण्यात आलेला होता. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातली आपण जर यादी पाहिली तर सरांनी अगदी प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष घालून संस्थेच्या सर्व गोष्टींना नीट आकार देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे चव्हाण सेंटर म्हणून त्यांची स्मृती या ठिकाणी दरवर्षी एका चांगल्या व्याख्यानाच्या निमित्ताने जपावी असा आमचा प्रयत्न आहे. आणि सुरुवातीच्याच व्याख्यानाला डॉक्टर अभय बंगांसारखे अतिशय महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातील एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती आणि आपल्या सर्वांना ज्यांच्याविषयी अतिशय त्यांच्या कार्याविषयी मनपूर्वक आदर आहे त्या या ठिकाणी आल्या. आणि त्यांच्या इथे येण्यामध्ये आमच्या सोबत असणाऱ्या डॉक्टर फरीदा लांबे यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली. प्रथम ही संस्था चव्हाण सेंटरच्या वास्तूतच आहे, पण केवळ वास्तूत बरोबर आहोत असं नाही, तर अनेक कामांमध्ये आम्ही सगळे सोबत आहोत. तसंच एशियाटिक सोसायटी याही संस्थेचा किंवा या तिन्ही संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम होतो आहे. तर मी फरीदा लांबे मॅडमना विनंती करेन की सुरुवातीला सर्वांचं स्वागत त्यांनी या ठिकाणी